तर मित्रांनो, आज आपण परत एकदा एक नवीन व्हिडिओ, एक नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर सगळ्यात जास्त तुम्ही थंबनेल टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, तर बॉडी बिल्डिंगसाठी पैसा कसा कमवायचा या बाबतीत आज आपण सविस्तर चर्चा सरांबरोबर करणार आहोत। आणि तुम्हाला पहिली ओळख करून देतो, जी मुलं आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असतील त्यासाठी। तर डॉक्टर प्रशांत मंदे सर, इंटरनॅशनल कोच, त्याचबरोबर एज्युकेटर। तर सर, थँक्यू तुम्ही परत आपल्याला वेळ दिल्याबद्दल। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी माझं नाव राकेश कदम, तुमचं स्वागत आहे आपला परत एका नवीन व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खाली जी बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नेहमी पहिले पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वाच्या प्रश्नाला। बॉडी बिल्डिंगसाठी पैसा कसा कमवला पाहिजे याबाबतीत सविस्तर माहिती सरांकडून घेऊया। तर सर प्लीज थोडंसं याबाबतीत, बऱ्याचशा मुलांना आता खूप कन्फ्युजन असतो। बॉडी बिल्डिंगसाठी खूप सारे मुलं नको तसे पर्यायी निवड करतात आणि पैसा जमवतात, त्याबाबतीत खूप सारे कर्ज घेतात, त्या इत्यादी करतात। तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे मुलांनी आणखी चांगलं याबाबतीत काळजी घेतली पाहिजे? ओके, सो हे मला परत वेगळं असं काही सांगायची गरज नाहीये की सर्वात खर्चिक गेम हा बॉडी बिल्डिंग, म्हणजे पैलवान की आधी विचार व्हायचा। पण पैलवान, रेसलिंग या क्षेत्रात, कुस्ती या क्षेत्रात जेवढा खर्च आहे त्याच्या चौपट पाचपट खर्च बॉडी बिल्डिंग मध्ये। आणि मग तो त्यासाठी पैसा कसा जमवणं ह्याच्यापेक्षा मी ह्याला एक म्हणतो की तुम्ही बॉडी बिल्डिंग प्लॅन करा। प्लॅन करा म्हणजे बॉडी बिल्डिंग ही एक लाईफस्टाईल आहे आणि ती तुम्हाला दररोज म्हणजे तेच रुटीन, तोच वर्कआउट हे तर करायचंच आहे, पण त्यासाठी मग कंटिन्युअसली पैशाचा फ्लो राहिला पाहिजे। आता जिम ट्रेनर म्हणून तुम्ही असाल आणि बॉडी बिल्डिंग करायचा विचार करत असाल तर फ्रँकली सांगतो, ॲव्हरेज जिम फ्लोअरवर उभा राहणाऱ्या मुलाला आज बॉडी बिल्डिंग इम्पॉसिबल आहे। तुमचा अर्निंग सोर्स जिम ट्रेनर व्यतिरिक्त, म्हणजे फक्त 8 तास 9 तास उभं राहून जर का तुम्हाला 15, 20, 25 हजार पगार मिळत असेल, इव्हन 30,000, 40,000 जरी पगार मिळत असेल, 45,000, 50,000 पर्यंत मुलं कमवतात ॲव्हरेज चांगल्या जिम मध्ये, तर त्या लेवलला सुद्धा तुम्ही प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करू शकत नाही। तुमच्याकडे इन्कम सोर्स एक हवा आहे। मग तो इन्कम कसा येऊ शकतो, तर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग पण देऊ शकता, तुम्ही स्वतःची जिम टाकू शकता, किंवा स्वतःचा प्रोटीन शॉप चालू करू शकता, किंवा स्वतःला तुम्हाला विकता आलं पाहिजे। विकता म्हणजे कसं, आजचा जमाना आहे जो दिखता है वही बिकता है। तुम्हाला इंस्टाग्रामवर प्रेझेन्स हवा तुमचा, युट्यूब चॅनल असेल ज्याच्याकडून तुमच्याकडे ब्रँड्स आले पाहिजेत। तो जमाना गेलाय की नेत्याच्या मागे लागा स्पॉन्सरशिपसाठी, कुठे मोठा कोण माणूस असेल, बिझनेसमॅन असेल, त्याच्या मागे जावा स्पॉन्सरशिपसाठी। तो जमाना गेला आता जे काय करायचं ते तुम्हालाच करायचं। सो प्लॅन असं असलं पाहिजे की आपला जो इन्कम आहे त्याच्या फक्त 30% तुम्ही बॉडी बिल्डिंगला लावा। हे मी लोकांना सांगतो पहिल्यापासून, कारण मग तुमची फॅमिली आली, तुमचं फ्युचर प्लॅनिंग आलं, तुमचं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आलं, सेव्हिंग झालं, आणि बॉडी बिल्डर मॅरिड असेल, मुलं बाळ असेल तर त्यांचा खर्च वेगळाच आला। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या हिशोबाने तुमचं बॉडी बिल्डिंग प्लॅनिंग झालं पाहिजे। आणि टार्गेट ठेवा की बाबा मी ह्या वर्षात एवढा पुढे जाणार, हे करेन ते करेन, ते एक्झॅक्ट तसं टार्गेट हवं तुमचं। टार्गेट नसेल आणि नुसतं खेळायचं म्हणून दरवर्षी खेळायचं, कर्ज काढून उतरायचं बॉडी बिल्डिंग मध्ये, हा चुकीचा अप्रोच। आता माझ्याकडे इथे पुण्यामध्ये भुगाव मुळशीचे काही जण आले होते, एक मुलगा होता, तर म्हणे मी माझ्या वडिलांना सांगतो 1-2 गुंठा जमीन विकायला सांगतो आणि बॉडीमध्ये पैसे लावतो। म्हणतात विकायची असेल विक, पण ते बॉडीमध्ये नको लावूस, त्याची जिम टाक, बरोबर, जेणेकरून तुला कंटिन्युअस महिन्यात प्रत्येक महिन्याला पैशाचा फ्लो येईल। तर हा एक असं तुम्हाला म्हणजे एक प्रॉपर गायडन्स मिळाला पाहिजे। आणि त्यासाठी बट ऑब्वियस तुम्हाला तुमचा कोच असेल त्याने पण त्या हिशोबाने गाईड केला पाहिजे। ही महत्वाची गोष्ट आहे। आणि जसं बाकी मी तुम्हाला सांगितलं, शॉप, जिम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हणतं तर 1 लाख रुपये तुमचं इन्कम पाहिजे महिन्याला, मिनिमम 1 लाख रुपये इन्कम पाहिजे चांगली बॉडी बिल्डिंग करायची। कारण
जसं जसं गेम ऍडव्हान्स लेवलला जातं तसं तसं खर्च वाढतो. ह्या गेमला लागणारे जे परफॉर्मन्स एनहान्सिंग ड्रग्ज म्हणा, सप्लिमेंट्स म्हणा, तुमचा स्वतःचा दररोजचा खाण्याचा खर्च म्हणा आणि त्याच्या व्यतिरिक्त फॅमिली. मग हे सगळं इम्पॉसिबल आहे. 40-50 हजाराचा जॉब करून हे सगळं तर करणं इम्पॉसिबल. ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर मित्रांनो की बॉडी बिल्डिंग हा सर्वात महागडा खर्चिक खेळ आहे. तर बॉडी बिल्डिंग करण्याचा विचार करताय तर पहिलं एक राईट गायडन्स घ्या. तुम्ही एक फायनान्शियल ऍडवाइस पण घ्या. याचं कारण काय आहे तर तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल तुमच्यासमोर आज बॉडी बिल्डिंग मधले कित्येक तरी असे मुलं किंवा इतर कितीतरी असे मोठे मोठे कोचेस सरळच्या अंडर ट्रेनिंग मध्ये आहेत किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशन मध्ये आहेत. तर हा नुसता एक असा खेळ नाहीये की तुम्ही फक्त एखादा कुठला तरी परफॉर्मन्स एनहान्स जे ड्रग्स किंवा आपण काही यूज करतो त्या बाबतीमध्ये बॉडी बिल्डिंगसाठी स्पेशली, आणि त्याच्यानंतर जे साईड इफेक्ट होतात बॉडी नंतर काय परफॉर्म करेल, कशा प्रकारे राहील याची पण काळजी घेणं तितकीच महत्वाची आहे. तर यासाठी तुम्ही पहिला तुम्हाला थोडंफार तरी किंवा असं म्हणता येईल किंवा या बाबतीत थोडं नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. तर ही होती आपली एक आजची तुमच्यासाठी असलेली छोटीशी माहिती ती तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरून खाली जी बेल आहे ती पण नक्की प्रेस करा. कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण वीक टू वीक किंवा आपण पाठोपाठ घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा.